महानंद या राज्य सहकारी दूध महासंघाचं पुनरुज्जीवन करण्याला राज्य सरकारचं प्राधान्य आहे आणि लवकरच त्यावर मार्ग काढण्यात येईल असं दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितलं। भाजपाचे भाई गिरकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। महानंदला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास मंडळानं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, मात्र कर्मचारी कपात केल्याशिवाय हे शक्य नाही असं विखे पाटील म्हणाले। पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करून देताना परसबागांमधल्या भाज्यांविषयी कृषी विभागासोबत करार करण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। या योजनेअंतर्गत स्वयंपाकी किंवा मदतनीस यांचं मानधन वाढवून 2,500 करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। वारकरी संप्रदाय आणि सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन तसंच इमारती आणि मंदिराला हात न लावता पंढरपूर कॉरिडॉर संदर्भातल्या आराखड्याचा मसुदा तयार केला जाणार आहे असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनीषा कायंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं।